हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 113वी कथा आपण ऐकतोय वनमाली राय बहादूरजी यांची. मागच्या भागामध्ये आपण ऐकलं की राधिका अगदी आजारी झाली आणि तिने आधी सांगितलं होतं आजारी होण्याच्या आधी की विनोदजी माझ्याशी लग्न करू इच्छितात, पण ते आईला खरं वाटलेलं नव्हतं. आणि आईला स्वप्नामध्ये म्हणजे राणीला स्वप्नामध्ये जाऊन ठाकूरांनी सांगितलं की आता राधा ह्याच्यातून वाचणार नाही आणि तिची एक प्रतिमा बनवा, देवदारचा एक वृक्ष आहे तुमच्या बागेत त्याच्या लाकडापासून. हे स्वप्न राणीला पडल्यानंतर तिच्या लक्षात आलं की खरोखरीच विनोदजी हे त्यांच्या मुलीशी विवाह करू इच्छितात. त्यांनी राजासाहेबांना म्हणजे वनवारी लाल राय यांना आपली सगळी ही स्वप्नाची हकीकत सांगितली. हे दोघेही ह्या रंगिया विनोदजींच्या या सगळ्या लीला बघून त्याची काळजी करत अश्रू विसर्जन करीत रडत बसले होते. हे सांगणं कठीण आहे की ते आनंदाचे अश्रू होते की विषादाचे. कारण त्यांना आपली ही लाडकी मुलगी आता ह्या आजारातून वाचणार नाही आणि ते आपल्याला सोडून जाणार याचं साहजिकच दुःख होत होतं. पण त्यांना हे कळलेलं होतं की स्वतः श्रीकृष्ण हे तिच्याशी विवाह करणार, श्रीकृष्ण आपले जावई बनणार, राधा प्रतिमा रूपाने घरी राहणार आणि आपल्या घरामध्ये आपला श्रीकृष्ण आणि आपली मुलगी हे दोघेही घर जावई असे होऊन राहणार. ह्याचा त्यांना अर्थातच आनंदही होत होता, कारण ही एक अलौकिक अशीच गोष्ट होती. राजासाहेबांनी श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे त्या देवदार वृक्षापासून एक मूर्ती बनवायला कारागिरांना सांगितलं. कार्य प्रारंभ झाला. जशी जशी प्रतिमा म्हणजेच ती मूर्ती बनत गेली तशी तशी राधाची अवस्था ही जास्त जास्त बिघडत गेली. आणि ज्या दिवशी ती मूर्ती पूर्णपणे अगदी बनून तयार झाली त्या दिवशी राधा हा देह सोडून गेली. राधा राहिली नाही. आता एक विचित्र विलक्षणच असं वातावरण त्या ताडासच्या राज्यामध्ये होतं, या महालामध्ये, राजमहालामध्ये. एकीकडे राधाच्या पार्थिव देहावरती दाहसंस्कार करण्याची तयारी सुरू झाली आणि दुसरीकडे विवाहाची सुद्धा तयारी सुरू झाली. राधिकाच्या देहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि नंतर लगेचच एका शुभमुहूर्तावरती अत्यंत धूमधडाक्याने त्या राधिकाच्या प्रतिमेचं म्हणजे त्या मूर्तीचं जे निर्माण केलं गेलं होतं त्या मूर्तीची आणि या विनोदजींच्या मूर्तीची ही लग्न घडी समीप आली आणि ती धूमधडाक्याने साजरी झाली. आज सुद्धा वृंदावनात जमाई ठाकूर या नावानी ते मंदिर प्रसिद्ध आहे आणि तिथे विनोद आणि विनोदिनी म्हणजे ही या वनमालींची बहीण आणि त्या वनवारी लाल राय यांची मुलगी ही सुखाने नांदत आहे. आता तिथे त्या तिथीला दरवर्षी मोठा उत्सव हा धूमधडाक्याने साजरा होतो. या सगळ्या गोष्टीमध्ये बनमाली राय हे एक भाऊ म्हणून सामील होते, पण ते ब्राह्म समाजाचे उपासक होते आणि हा ब्राह्मधर्म हा ईश्वर ब्रह्म उपासना हे काही मानत नाही आणि मूर्तीपूजेमध्ये त्यांचा विश्वासही नसतो मूर्तीपूजेवरती. त्यामुळे आत्तापर्यंत ते या श्री विग्रहाच्या सेवेमध्ये कधी त्यांनी लक्ष घातलेलं नव्हतं. पण वनवारी लाल असल्यामुळे आणि त्या दोघा राजा-राणींना या भक्तीचा पिंड असल्यामुळे पूजा अर्चा अगदी व्यवस्थित चालत असे. पुढे असं झालं की राजा आणि राणी या दोघांचाही देह राहिला नाही
आणि मग सगळी जमीनदारीची जबाबदारी ह्या बनमाली रायवर येऊन पडली आणि त्यावेळेला ते अवघे 17 वर्षाचे होते. पण ते इतक्या कार्यतत्परतेने आणि इतक्या हुशारीने हा सगळा जमीनदारीचा अ, व्यवसाय किंवा एकंदर व्यवहार सांभाळत होते, की ते पाहिल्यानंतर त्या तिथले जे सरकारी अधिकारी होते, त्यांनी सरकारी संरक्षक असं म्हणून त्यांना त्या इस्टेटीचं नियुक्त केलं. आधीच त्यांचा फारसा मूर्तिपूजेवर विश्वास नव्हता आणि त्यात ही सगळी जबाबदारी पडली. त्यामुळे अर्थातच या मूर्तींची पूजा-अर्चा करण्याकडे त्यांचं काहीच लक्ष राहिलं नाही. आणि त्यांचं लक्ष नाही म्हणल्यावरती तिथले जे पुजारी होते ते काही फार मोठ्या उत्साहाने ती पूजा करत नसत. पण पूजा-अर्चा जे काही पद्धत घातलेली होती त्याप्रमाणे चालू मात्र नक्कीच होती. पण स्वतः राजा-राणी जेव्हा लक्ष घालत होते किंवा राधिका स्वतः सगळं जेव्हा करत होती, तेव्हा जो सेवेमध्ये सगळ्यांचा उत्साह होता, तो अर्थातच राहिला नाही. पुढे श्रीकृष्णाची लीला अशी, की वनमाली राय यांच्या जीवनामध्ये एक वेगळीच विलक्षण घटना घडली. म्हणजे तशी बघायला गेली तर ती अगदी साधी घटना होती. पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी फार मोठा बदल घडवला आणि पूजा-अर्चा याविषयी त्यांची जी काही उदासीनता होती, ती एकदम कमी झाली आणि त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला. जणू एक झराच निर्माण झाला. त्याचं असं झालं, की त्या पावना इस्टेटच्या राजमार्गावरती आपल्या हत्तीवरती बसून हे चाललेले होते बनमाली राय. त्यांच्याबरोबर त्यांचा अर्थातच सगळा राजसी थाट होता. सुसज्जित हत्ती होता. त्याच्यावरती अंबारीमध्ये ते बसलेले होते. त्यांच्याबरोबर बराच लवाजमा होता. म्हणजे शिपाई होते, बंदूकधारी शिपाई होते. असं सगळं लष्कर घेऊन राजा बहादूर पाबनाच्या सरकारी रस्त्यावरून चाललेले होते. आणि त्याच वेळेला समोरून भक्तांचा एक शेकडो लोकांचा असा मोठा जमाव येत होता. आणि मधुर अशा मृदुंगाच्या आकाशभेदी आवाजात आणि त्याच्या तालावरती वाजणाऱ्या टाळ्यांच्या गजरामध्ये अत्यंत मधुर आणि सुश्राव्य असं कीर्तन करत संत जगदबंधू हे येत होते. जगदबंधू आपल्या सुंदर आवाजामध्ये नामसंकीर्तन करत अत्यंत भावविभोर झालेले होते आणि अत्यंत सुडौल असं नृत्य करत ते पुढे-पुढे सरकत होते आणि त्यांच्या संकीर्तनात अर्थातच सगळे लोक साथ देत होते. त्यामुळे आजूबाजूचा परिसर त्या आवाजाने भरून गेलेला होता. हे बनमाली राय हत्तीवरती बसलेले असल्यामुळे दुरूनच त्यांना ते सगळं दृश्य अगदी व्यवस्थित दिसलं. त्या गर्दीच्या मध्यभागी एखाद्या सुवर्णाच्या पुतळ्याप्रमाणे अलौकिक अशी रूपसंपत्ता असलेले आणि अत्यंत तेजोमय जणू काय आपल्या तेजाची किरणं ते सगळीकडे पसरवत आहेत. अशी ती जगदबंधूंची मूर्ती भावविभोर होऊन नाचणारी मूर्ती पाहिल्यावरती राजबहादूर यांच्या मनातला तो जो काही राजसी गौरव होता, तो कुठल्या कुठे विलीन झाला त्यांना कळलंच नाही. ते पटकन हत्तीवरून उतरले, पाय उतार झाले. त्यांनी आपली पादत्राणं सुद्धा काढून ठेवली आणि अनवाणी पायाने चालत-चालत ते कीर्तन मंडलीमध्ये जाऊन मिसळले. ते जणू काही संमोहित झालेले होते आणि संमोहित झालेल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्या कीर्तन मंडलीमध्ये मिसळून आपले दोन्ही हात उंच करून बाकीच्यांच्या आवाजामध्ये आवाज मिसळवत ते त्या भजनाच्या तालावरती नाचू लागले. आणि ते भजन म्हणत-म्हणत ते तोपर्यंत असेच नाचत चालत राहिले, जोपर्यंत ती कीर्तन मंडली त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही. मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महापुरुषाला अत्यंत विनम्रतेने आणि भक्तिभावाने या राजेसाहेबांनी दंडवत केला. आणि मग बनवारी नगर येथे असलेल्या आपल्या घरी आपली पवित्र पायधूळ झाडण्याची आपण कृपा करावी अशी त्यांना प्रार्थना केली. मग ते घरी आले. घरी तर ते आले, पण त्यांना असं वाटत होतं, की जणू काही ते स्वतः आपल्या स्वतःला
महापुरुषांच्या चरणापाशीच ठेवून आलेले आहेत. त्या महापुरुषाच्या चरणापाशी चरणकमलावर त्यांचा मनोभृंग चिकटलेला होता. त्यांच्या मानसपटलावरती वारंवार त्यांचं दर्शन येत होतं आणि एक अपूर्व असा भावविभोर परिस्थिती त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होती. त्यांचा ब्रह्मभाव पाहता पाहता दूर होत निघाला होता आणि त्या ठिकाणी भक्तिभावाचा उन्मेष निर्माण होत होता. आता ब्रह्म उपासनेच्या ठिकाणी भक्ती महाराणींनी त्यांना आपल्या दरवाजापर्यंत आणलेलं होतं. भक्ती महाराणीच्या मंदिराच्या सदर दरवाजावरती येऊन ते जणू उभे राहिलेले होते. अजून त्यांचा त्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश झालेला नव्हता. नंतर जेव्हा जगद्बंधू आपल्या सगळ्या लवाजम्यासकट त्यांच्या घरी आले आणि त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचा सत्संग त्यांना मिळाला, तेव्हा त्यांनी केलेल्या भक्तीच्या मार्गाचा उपदेश त्यांच्या कानातून थेट हृदयामध्ये गेला आणि आता मात्र भक्तिराणीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांचा प्रवेश झाला. आता त्यांना समजलं की भगवंत हा केवळ मर्यादा, पूजा आणि प्रार्थना एवढ्यापुरताच सीमित नाहीये. हे एवढंच करायला पाहिजे असं नाही, तर ते प्रीती करण्याच्या योग्यतेचे आहेत, पूजार्ह आहेत ते, प्रीतिअर्ह आहेत ते. ते मर्यादा आणि पूजा यांचे इतके भुकेले नाही आहेत, जितके ते भक्ताच्या प्रेमाचे भुकेले आहेत. ही सगळी पूजा, मर्यादा, वाकरे, ब्राह्मोपासनेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या एकमुखी आहेत आणि या रागानुगा भक्तीतली ही जी प्रीती आहे ती मात्र उभयमुखी आहे. फक्त भगवंतावरती भक्तच प्रेम करतो असं नाही, तर भगवंत सुद्धा भक्तावर तितकंच प्रेम करतात. भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी भक्त जसा उत्सुक असतो, अगदी अधीर असतो, तितकाच अधीर हा भगवंत आपल्या भक्ताला भेटण्यासाठी असतो आणि तो त्याच्या पाठीमागे चालत असतो. म्हणूनच गोपवेश धारण करून आणि वेणू हातामध्ये घेऊन तो उभा आहे. आपल्या वेणूचे मधुर बोल काढून तो भक्तांना बोलवत असतो आणि त्यांच्याबरोबर नाना प्रकारच्या क्रीडा विलास करून त्यांनाही सुखी करत असतो आणि आपणही सुखी होत असतो. ज्यांचे कान मायेच्या प्रभावाने अधीर आहेत, ज्यांना त्याचा हा मधुर मुरली स्वर ऐकू येत नाही, ज्यांचे दिव्य चक्षु अजून उघडलेले नाहीत, त्यामुळं जे त्याचं दिव्य स्वरूप पाहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्वतः मूर्तीच्या रूपात उतरून, म्हणजे मूर्तीमध्ये उतरून तो त्यांच्यापर्यंत येतो आणि त्यांची प्रेमाची सेवा ग्रहण करतो. असं हे विग्रह पूजनाचं मर्म आहे. भक्ताला जेवढी भगवंताची गरज आहे, त्याच्यापेक्षाही जास्त भगवंताला भक्ताची गरज असते. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आता या जगद्बंधूंच्याकडून समजल्या. आता बनमाली राय यांचं मन हे राधा विनोदजी यांना सन्मुख झालं. त्यांच्या मनामध्ये भक्तीचा उदय झाला आणि ते स्वतः त्याची पूजा अर्चा आणि त्याचा नैवेद्य ह्याची सगळी व्यवस्था पाहू लागले. एवढंच नव्हे तर ती सगळी व्यवस्था उत्तमातील उत्तम झाली पाहिजे असा कटाक्ष असा त्यांचा निर्माण झाला. आता या विनोदजींची, रंगिल्या विनोदजींची सेवा मोठ्या दिमाखाने होऊ लागली. पण आता हे रंगिले विनोदजी, त्यांचं काय, एक गेलं मागितलं, एक दिलं की त्यांना दुसरं हवं असायचं. विलासी मूर्ती होत्या त्या. आता त्यांना हुक्का पिण्याची इच्छा झाली. पण हुक्का तर आधीपासून होता आणि तो हुक्का ह्या मनमाली रायनी बाकी सगळी उत्तम व्यवस्था केली असली तरी
त्या हुक्क्याची सेवा मात्र त्यांनी बंद केलेली होती. त्यामुळं हुक्का आता त्यांना तसा अधिकृतरित्या रोज ठेवला जात नव्हता. पण आपली सोय लावून घेण्यात पटाईत असलेले हे श्रीकृष्ण त्यांनी काय केलं, तर त्या काळामध्ये श्रीकृष्ण सुंदर राय प्रभू नावाचे एक सिद्ध महात्मा ह्या बनमालीजींच्या घरी राहत होते. ते अतिशय रसिक भक्त होते आणि ते परमेश्वराच्या प्रसाद म्हणून स्वतः हुक्का पीत असत. म्हणजे कसं, तर हुक्का तयार करायचा, आधी राधा विनोदजींना अर्पण करायचा आणि मग आपण झुरका घ्यायचा. त्यामुळं काय होत होतं, तर हुक्क्याची सेवा मंदिरामध्ये जरी बंद झाली, तरी हुक्का या विनोदजींना मिळत नव्हता, असं काही नाही. हे रायप्रभू यांच्या जवळ जात, म्हणजे त्यांच्याकडे जात विनोदजी आणि आपली हुक्क्याची तलफ ही भागवून घेत असत. रायप्रभू हे अगदी श्रेष्ठ दर्जाचे महात्मा होते. त्यामुळे नावाला तो हुक्का त्यांनी लावलेला असे आणि त्याच्यामध्ये 1-2 झुरके ते मारत असत आणि आपल्या परमेश्वराच्या ध्यानामध्ये ते मग्न होऊन जात असत. कधी-कधी हुक्काची जी नळी तशीच राही, तर कधी-कधी अभ्यासवश ती गुडगुड आपली चालत असे. पण त्यांचं लक्षच नसे, ह्या श्रीकृष्ण सुंदरराय यांचं, की हे चिलिमीत आग लावली आहे की नाही, नळीतून धूर येतोय की नाही. पण हुक्का पिण्याची एक क्रिया होत असे आणि ते हुक्का घेतला, की परमेश्वराच्या स्मरणामध्ये दंग होऊन जात आणि त्या मधल्या काळामध्ये ती हुक्क्याची नळी आपल्या तोंडामध्ये घेऊन हे विनोदजी आपली तलफ भागवून घेत असत. पण हाही प्रकार काही दिवसांनी बंद पडला. तर तो बंद का पडला आणि मग या रंगील्या विनोदजींनी काय केलं ते आपण पुढच्या कथेमध्ये ऐकूया. हरिओम.